सर 2-3 दिवसापूर्वी अंबड शहरामध्ये एका मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. किती आरोपी अटकेत आहे आणि आता काय स्थिती आहे? त्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. एक तर ऑलरेडी जे जुन्या पॉक्सो केसमध्ये ऑलरेडी ज्युडिशियल कस्टडीमध्ये होता आणि त्याच्या आई-वडीलचं नाव त्यांनी एफ-आय-आरमध्ये दिलं आणि अजून एक व्यक्तीचं नाव दिलं होतं. तो मायनर आहे म्हणून नाव नाही घेत आहेत. तर त्याला आपण गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि अजून ते जे मायनर आरोपी होतं त्याला आपण डिटेक्ट केलं आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. आणि आई-वडील जे मुख्य आरोपी आहेत त्याचे आई-वडील आतापर्यंत फरार आहेत. त्यांच्या मागे आपली पोलीस स्टेशनची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम पण आहे त्यांच्या मागे. ते पण लवकर सापडणार. सर आई-वडिलांकडून सामूहिक गुन्हेगारी असल्याचा आरोप केला जातो. तसं केलं आहे. त्यांनी 2-3 नाव दिले होते. ते लोकांना पण बोलून चौकशी केली. त्यांचे मोबाईल, सायबर आणि टेक्निकल टीमनी तपासला. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स पण तपासले. पण तसा काही असा सामूहिक गुन्हेगारी जे एक्स्टॉर्शनचं ते सांगत होते की मुलींचे फोटो घेऊन ब्लॅकमेल करत आहेत, असा लिंक दिसत नाही आतापर्यंत. तरी पण मुख्य आरोपीचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आहे ते होईपर्यंत हे क्लिअरली सांगता येत नाही. मुलीनं जी आत्महत्या केली त्या आत्महत्येचा थोडा घटनाक्रम आपल्याला सांगता येईल का? म्हणजे तिने आत्महत्या केली की तिला प्रवृत्त केलं? नाही, प्रवृत्त म्हणजे आत्महत्या त्यांनी केली. त्यांची मानसिक परिस्थिती खराब झाली होती हे सगळे इन्सिडेंट झाल्यामुळे. तर आपण त्यामुळे हे आत्महत्या प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ते व्हिडिओ ज्या सुसाईड व्हिडिओ आहे मुलीच्या, त्या व्हिडिओमध्ये पण तो मुख्य आरोपी आणि त्याच्या आईवडिलांचं नाव घेत आहेत आणि त्यांनी त्यामध्ये दुःख व्यक्त केलं आहे की हे पूर्ण घटना अशी झाली आणि आरोपीच्या आईवडिलांनी पण पाठिंबा दिला आणि समाजने पण वेगळी दृष्टीने त्यांना बघितले आणि हे सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी केलं असं ते सांगत आहे व्हिडिओमध्ये. सर, अशी सुद्धा माहिती मिळत आहे की आरोपीने यापूर्वी 2-3 तरुणींना छेडछाड करणे, धमकावणे अशी काही माहिती आहे? ते असं इन्फॉर्मली लोकांनी सांगितलं. ते चौकशी करत आहोत, पण आतापर्यंत कोणी विक्टिम असं समोर आली नाही आहे की त्यांच्याकडून असं त्यांच्या सोबत असं झालेलं आहे म्हणून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.